नमस्कार मित्रांनो. असं म्हणतात की एकेकाळी मुंबईचं वैभव इतकं होतं की इथं सोन्याचा धूर निघत असे. अर्थात अतिशयोक्तीचा भाग वगळला तर खरंच या मायानगरीने एक सुवर्ण काळ पाहिला होता आणि त्याला कारणीभूत होत्या मुंबईत दिमाखात उभा असलेल्या गिरण्या. ही गोष्ट आहे त्याच गिरण्यांची, म्हणजेच मुंबईच्या मिलची. त्यांचं रूपांतर आज चकचकीत मॉलमध्ये झालं. काळानुसार होणारी प्रगती, क्रांती ही खूप गरजेची असते. त्यामुळे माणसं त्यांची जीवनशैली अपग्रेड होते. रोजगाराच्या नव्या संधी मिळतात. आर्थिक, सामाजिक विकास होतो. पण बरेचदा क्रांतीच्या या मशाली होरपळून अनेक लोकांची निष्कारण बळी जातात. 70-80च्या दशकात मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबईच्या गिरण्यांना एकेकही ग्रहण लागत गेलं. एकेकाळी ज्या गिरण्या मुंबईत सोनं पिकवायच्या त्या अचानक ओस पडू लागल्या. गिरणीत काम करणाऱ्या चाकरमान्यांवर भूकमारीची, उपासमारीची वेळ ओढवली. अनेक गिरण कामगारांची मुलं गुंड झाली. कोणी गळफास घेऊन घरातले किडे मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केली, तर कोणी आपल्यासोबत आपल्या लेकरबाळांच्या त्रासातून कायमची सुटका केली. एकेकाळी मुंबईची भरभराट करून देणाऱ्या मिल्सवर आणि मिल कामगारांवर अशी वेळ का आली बरं? या सगळ्यांची ठोस उत्तरं मिळणं कठीण आहे. पण या वास्तवाशी जोडलेले अनेक पैलू आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी सागर शिंदे आणि आपण पाहतात सागर शिंदे टॉक.